तुम्हाला लोकांच्या मानसिकतेचा, त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करायला आवडेल का? त्यांच्या वर्तणुकीमध्ये तुम्हाला सुधारणा करायला आवडतील का? असं जर तुमच्या मनात असेल आणि अंदाज येत असेल तुम्हाला लोकांच्या मनांचा, तर मला असं वाटतं की हे तुमचं करिअरसुद्धा होऊ शकतं. हे करिअर आहे BA सायकॉलॉजी म्हणजे BA मानसशास्त्र या विषयातील. 12वी नंतर, अगदी कोणत्याही 12वी नंतर आपल्याला 3 वर्षांचा BA सायकॉलॉजीचा कोर्स करता येऊ शकतो. यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं, तर माणसाचं वर्तन कसं असतं, त्याचं मन कशा पद्धतीने वागत असतं, त्याचबरोबर मेंदू आणि मनाचा कशा पद्धतीने एक प्रकारचं रिलेशन आहे. या सगळ्या पद्धतीमध्ये जेव्हा एखाद्याला विकृतीचा सामना करावा लागतो, तेव्हा त्याच्यावरती थेरपीज कोणत्या असतात, त्याला कोणत्या पद्धतीने बरं करता येऊ शकतं, या गोष्टी आपल्याला सायकॉलॉजीमध्ये शिकायला मिळतात आणि मित्रांनो त्या खूप इंटरेस्टिंग पण असतात. BA सायकॉलॉजी तुम्ही केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी काम करता येऊ शकतं, शिक्षकांसाठी काम करता येऊ शकतं. यामध्ये अभ्यासाच्या पद्धती असतील, करिअरचं नियोजन असेल, वागणुकीमधल्या काही समस्या असतील, यावर तुम्ही अगदी प्रोफेशनली काम करू शकता. तुम्ही नोकरी देखील करू शकता. म्हणजे तुम्ही प्राध्यापक होऊ शकता, तुम्ही काउन्सिलर बनू शकता आणि या संस्था ज्या असतात ज्याच्यामध्ये शिक्षण चालतं, अकॅडमिक्स चालतं, जसं की शाळा असतील, प्री प्रायमरी स्कूल असतील, महाविद्यालय असतील, या ठिकाणी आपण नोकरी करू शकतो. त्याचबरोबर स्वतःचा फ्रीलान्स काउन्सिलिंग सेंटरचा व्यवसाय देखील करू शकतो. आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करू शकतो. ज्याला इंडस्ट्रियल सायकॉलॉजीचं ज्ञान आहे त्याला उत्तम कमर्शियल कॉर्पोरेट करिअर आहे असं म्हणता येतं. इस्पितळांसोबत सुद्धा आपण करारबद्ध होऊन आपण सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करू शकतो. त्याचबरोबर विविध NGO ज्या असतात किंवा काही संस्थांच्या योजना असतात ज्याच्यामध्ये सामाजिक काम म्हणून सायकॉलॉजी करणं अपेक्षित असतं, तिथं तुम्ही ते प्रोफेशनली करू शकता. अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही संशोधन देखील करू शकता आणि मानसशास्त्राचा ठाव घेऊ शकता. हल्ली काय झालं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये, अगदी मॉडर्न इंडियामध्ये, मॉडर्न वर्ल्डमध्ये माणसांचे स्वभाव आणि वागण्याच्या पद्धती फार बदललेले दिसत आहेत. जणू काही सगळे सायको झालेत असं वाटते. त्यामुळे केसेस खूप आहेत हे लक्षात घ्या. मग कुणी जावं बरं सायकॉलॉजीसाठी? तर ज्याला लोकांच्या मनांचा विचार करता येतो, ज्याला बोलता येतं, ज्याला गोष्ट समजावून सांगता येते, ज्याला उत्तमपणे एखाद्या व्यक्तीला समुपदेशन करता येतं, काउन्सेलिंग करता येऊ शकतं, आपल्या मित्रांमध्ये जो पॉप्युलर असतो की हा सगळ्यांशी बोलतो आणि संवाद साधतो बरं का, अशा मंडळींना BA सायकॉलॉजी हे करिअर इथून पुढच्या काळामध्ये अत्यंत मोठं वरदान ठरू शकतं असं मला निश्चित वाटतं.